हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, मी आज गावाला चाललेली आहे आणि गाव म्हणून ठरवलं की चला आज आपण गावाला चाललेलो आहोत. तर गावाला आपण काय काय मजा करणार आहोत, काय काय एन्जॉय करणार आहोत ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठे चाललायस? इतनी बड़ी बैग लेके कहाँ जा रहा है तू? ये तो बता मुझे। मैं बताऊंगा। नहीं बताऊंगा। 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 गाँव में जा रहे। गाव में जा रहे. तर चला, आणि गाव बोललं ना की खूप मजा मस्ती आणि धमाल असते. ती तुम्हाला सांगते, आणि वाटते तुला मजा येते. अरे गाव ते गाव असतं राजा. चला, तर मग आता आपण निघूया. तर पहा, हा प्रवास कसा असणार आहे माहीत आहे का? तर मी कल्याणला राहते, तर कल्याण ते भिवंडी मी ओला रिक्षा करणार आहे आणि मग तिथून भिवंडी बस स्टँडवरून मी वाडा बस पकडणार आहे. तर आम्ही वाड्याला चाललेलो आहोत. तर वाडा बस पकडून आम्ही वाड्याला उतरू आणि मग तिथून एक सापणे गाव आहे. तर सापणे गावामध्ये जाण्यासाठी एक बस आहे. मग वाड्याला उतरून मग आम्हाला बस चेंज करून मग आम्ही सापणे गावात जाणार आहोत. तर मग चला निघायचं. ज्ञानेश, माझी बॅग किती भारी आहे. किती भारी आहे बॅग. चटके लागतात. आई तुझी झाडं जाम भारी झालं. आवाज आला आम्हाला कोंबड्यांचा. कोंबड्यांचा आवाज आला आम्हाला मस्त. तर मी आता घरी आलेली आहे. मी माझ्या आईकडे आलेली आहे. तर ना तुम्ही पाहू शकतात, हा सगळा आईचा किचन आहे. तर आईचा किचन ना खूप मोठा आहे आणि मला हा किचन ना खूप आवडतो. तर मग चला, आम्ही सकाळी 8:30ला निघालो होतो. तर आता 2 वाजलेले आहेत, म्हणजे आम्ही 1:30 वाजता घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. तर मग तुम्ही पहा आता मी काय आणलेलं आहे. तर मी आईसाठी ना कटलेट्स आणि ना पट्टी समोसे आणले आहेत. तर आता आम्ही ते थोडं थोडं खाऊ. आणि ना मी येताना चिकन आणलं आहे आणि कलेजी आणि थिटे आणलेले आहेत. तर त्याची ना पटकन भाजी करते. आईने डाळ भात करून ठेवले, मला फक्त ती भाजी घालायची आहे चिकनची. तर मी ना 2 दिवसापूर्वी ना एक मसाले घ्यायला गेली होती. तर तिथे ना मी येताना ना मालवणी मसाला आणला आहे, आगरी मसाला पण आणला आहे, मालवणी मसाला पण आणला आहे. तर मला तो मालवणी मसाला वापरून मला चिकन करायचं आहे. तर चला पटापट चिकन आधी फोडणीला टाकूया. तर पहा, इथे हे कटलेट समोसा आहेत. तर याच्यामध्ये कलेजी आहे आणि हे चिकन आहे. हे सगळं ताटामध्ये काढून घेते. तर इथे चिकन आहे आणि इथे कलेजी थिटे आहेत. तर मी मॅगिनेटसाठी याच्यामध्ये हळद, गरम मसाला आणि मालवणी मसाला ॲड केला आहे, दोघांमध्ये ॲड केला आहे. आणि इकडे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो छान मस्त हे मऊ शिजून घेतले. याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी लाल तिखट ॲड केलं. आता हा चिकन मी मॅगिनेट करेल आणि हा चिकन आणि कलेजी थिटे दोन्ही एकत्रच मी आता कढईमध्ये ॲड करते. आज झटपट अशा पद्धतीने आम्ही चिकन आणि कलेजी थिटे करायला आलेत नाही. आईने सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं. चला पटापट
हां, बिना वाटणाचं आहे ना चिकन मस्त लागतं, नुसतं कांदा टोमॅटो आणि आलं लसणाच्या फोडणीवरतीच. तर पहा इथे ना कलेजी तिथे छान मस्त फोडणीला ॲडमध्ये मॅगिनेट करून डायरेक्ट झटपट अशा पद्धतीने लगेच मी फोडणीला टाकले. आता तुम्ही पाहू शकतात गॅस बारीक इथे केला आहे, म्हणजे मीडियम गॅस आहे. मीडियम गॅसवरती आता हे शिजून देऊया मस्त 20 ते 25 मिनटं किंवा अर्धा तास मस्त शिजतं मंद गॅसवरती. आणि ही जी भाजी आहे ना ही डाळ भात केल्या आईने, तर अगदी लगबग असा थोडा रसा, म्हणजे सुकी आणि थोडा असा जाडसर रसा असंच करायचं आहे. तर मग चला आता मी बाहेर बसते. तुम्ही पाहू शकता मला खूप ताण लागलं आहे, फ्रीजमधून बॉटल काढलं आहे, पंख्याखाली बसून ना मस्त पाणी पिते. तुम्ही बघा इथे भाजी आणि भात. तर हा कणीचा भात आहे, आपली कणी असते ना त्या कणीचा भात आहे. आणि अगदी सिंपल अशा पद्धतीने चिकन आणि कॉलेजी थिट्याचा याची मिक्स भाजी केली होती. खूप भूक लागले, पटापट खाऊन घेते कारण आता दुपारचे 2:30 वाजलेत. हां, आणि इकडे ज्ञानेश मोबाईल बघतोय. आणि ना मी खूप दिवसातून ना चिकन खाते, म्हणजे आईसोबत खूप दिवसातून खाते. आणि मला ना कलेजी खूप दिवस झाले ना मला कलेजी खायची होती. आज फायनली मी कलेजी खाणार आहे. कलेजी गरमच आहे, गरम गरम कलेजी खायला छान लागते, आणि ती सुद्धा भाताबरोबर. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. दुपारी थोडं जेवण करून थोडा आराम केला. तर आता मी, ज्ञानेश आणि पप्पा आम्ही तिघं आम्ही चाललो आहे शेतावरती. म्हणजे तिथे जांभळांचं झाड आहे, आंबे पण आहेत, पण आंबे खूप वरती आहेत. तर चाललो आहे असं फेरफटका मारायला. तर बघू किती जांभळं भेटतात, किती आंबे भेटतात ते. तर चला पटापट निघूया आपण. ज्ञानेश कुठे चाललायस? कुठे चाललायस? शेतीमध्ये. खेतीमध्ये? तू का खेती करायला चाललास? खेतीमध्ये नाही, शेतात चाललो. साप नसेल ना इथे? अरे साप वगैरे काही नसेल. चल ज्ञानेश. हो रे राजा. ए चल. हां हां तिथे ना. चल. तर आम्ही इथून आता मगाशी चालत आलो. तर जेव्हा ना आम्ही खूप लहान होतो ना, म्हणजे काहीतरी 4थी 5वी 6वीला, तेव्हा आम्ही गावाला यायचो. तेव्हा सुट्ट्यांमध्ये आम्ही ना हे जी बाजूची घरं वगैरे आहेत ना, तर इथे आम्ही ना यायचो खेळायला. आता कसं ना खूप आता छोटं, म्हणजे आम्ही तेव्हा लहान होतो तेव्हा, आता आम्ही मोठे झालो वगैरे. तर ह्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये जी मुलं ती सगळी मोठी झालेत आणि सेटल झालेत. ठाणा, मुंबई, वसई या साईडला सेटल झालेत. आता नुसती घरं आहेत, म्हणजे राहतात तिथे. आता फक्त आजी आजोबा राहतात तिथे.
अशी जांभळं मला पिवळ जांभळं भेटणार नाही. तर तुम्ही इथून बघू शकतात. हा पायवाट रस्ता आता असा पायवाट रस्ता दिसतो, पण पावसाळ्यामध्ये इथून हे वाहतं ना पप्पा. इथून पाणी हा. निघेल. इथून पूर्ण ना असं धबधब्या सगळं पाणी वाहतं इथून असं पूर्ण काठी मी घेऊ का? असं. अरे नको ना, मी हे पण माती घालत होता. चला. अरे माझं- आणि इथे ना माती चालताना हे ना असे सफेद सफेद हे दाणे असे ना खूप दिसतात. हे बघा हे असं. आणि इथे आता जो गवत वगैरे ना बऱ्यापैकी ना गवत पेटवलं इथे सगळं असं. आता सगळी शेतं ना अशी मोकळी मोकळी आहेत ना. आजोबा आणि ना आता संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेत. तर अजूनही तुम्हाला हा सनसेट दिसत असेल. आम्ही इथे खाली साप असतात ना. सनसेट दाखव. हा काय? मीच्या खाली तर साप म्हणजे- असतात ना. हो, संध्याकाळचे 6:30 होऊन गेले, वाजून गेले. आता 6:45 होतील काही मिनिटांनी. हे बघा, हे बघायला खूप छान वाटतं. चला जाऊया पटापट शेतामध्ये जांभळं विचायला. बघू किती जांभळं भेटतात, किती आंबे भेटतात. आंबे भेटणं मुश्किल आहे, कारण आंबे वरती झाडाला असे लटकलेत. जांभळं खाली पडलेली असतील, बघू काय भेटतं की नाही. अय आजोबा कुठे चाललास? मग आजोबा नको बोलू. मग तुझ्या हातात काठी आहे. घे काठी. मग आता काठी घेऊ नको. अशा इकडे बघ, इकडे बघ. आजोबाने कशी काठी घेतले. आजोबांना अशी काठी लागते. जे काटे घेतात ते आजोबा असतात. कळलं का? हा. तर तुम्ही बघू शकता हा शेत आहे. आणि जो दुसरा शेत आहे ना, त्या दुसऱ्या शेतात तुम्ही बघू शकता ते म्हणजे गवत आहे, पूर्ण पिवळं पिवळं गवत आहे. हा, जांभळं इथे बघायला लागते. किती मोठी जांभळं झाड. मग चला ना, कुठे मला दाखवा. टाइम पाठ नको. वेळ गेलाय. पाईप काठी पाहिजे का? आणि ना तुम्ही इथे पाहू शकता काठी इथे. अशी अशी आहे. आणि ना इथे आम्ही चाललोय, पायवाट रस्ता आहे, पण या जमिनीला पाहू किती भेगा पडल्यात. ते उन्हामुळे झालं ज्ञानेश. एकदम जवळ कॅमेरामॅन याच्या कॅमेरामॅन हे काय किती जवळ वेगेत म्हणजे. आता रस्ता तसं एकदा पाऊस पडला ना का सगळं हे होऊन जाईल, या भेगा पूर्ण निघून जातील. नाही रे, साप वगैरे नसतं याच्यामध्ये. आलोय म्हणजे जांभळं घ्यायला वगैरे, पण इथे ना जांभळं पडलेत, पण ना जांभळं ना पडून ना ती पूर्ण ना हे झालेत, म्हणजे ना असे फुटलेत. तर मी तुम्हाला ना असे जांभूळ दाखवते. अशी काही जांभळं खाली ना पडून फुटलेली जांभळं आहेत. हळू ज्ञानेश. ए बा हा दाखव. हा बा इथे. हा बा हा 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 तो दाखव. हा दाखव. जांभळं अशी मोठी आहेत, पण हे अशी पडून हे झालेत. तर बघू. तर तुम्ही पाहू शकता वरती ना अशी खूप सारी अशी जांभळं तुम्हाला दिसत असतील, काळी काळी. आता बघते मी फांदी हलवते, बघू किती पडतात ती वगैरे.
खूप मोठी तिथे. हा तर बघू आता जेवढी खाली जांभळं खाली दिसत आहे भेटते तेवढी. तर बघा आम्ही ना आम्हाला खाली जी दिसली ना आणि हे बघ हे बघ हे बघ इथे पण आहे बघ, हा उचल, हे बघ इथे पण आहे बघ, उचल बघ या साईड. हां तर खाली जी दिसली ना ती आम्ही उचललेत. पण काय आहे ना वरती आहे ना खूप जांभळं आहेत, पण त्यासाठी मोठी काठी हवी आहे. पण आता नाही आहे काठी, मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा वरती जांभळांचे ना घोसच्या घोस आहेत. हे बघा वरती तुम्ही पाहू शकतात. हे बघा खूप घोसच्या घोस आहेत. पण चल ज्ञानेश, पण ना त्यासाठी मोठी काठी हवी आहे आणि आमच्याकडे काठी नाही आहे. बाकी तुम्ही पाहू शकतात इथे अशी ही जांभळं पडलेत ना, हीच आम्ही उचलतो. आणि ही फुटलेली जांभळं आहेत, फुटलेली जांभळं आहेत. तर तरीसुद्धा आम्ही फुटलेली जांभळं उचलले. त्याचं कारण म्हणजे ज्या जांभळांच्या ज्या बिया आहेत ना, तर त्याचं औषध, त्या बिया सुकवून त्याची पावडर केली जाते. तर त्याचा डायबिटीससाठी औषध आहे. म्हणून जी जांभळं दिसली थोडीफार ती उचललेत. तर आई मला बोलली होती येताना थोडीफार जांभळं दिसली घेऊन ये, मी त्या बियांची पावडर करेल. आता बघू फुटलेली जांभळं भेटली, मोठी काठी नव्हती म्हणून ठीक आहे, आता काय करणार. आता बघू पुढे आंब्याचं झाड आहे, तर मग बघू. आणि आता आम्ही ज्या जांभळाच्या झाडाखाली गेलो होतो ना, ते माझ्या काकाचं शेत आहे. आणि काकांनी सांगितलं होतं की जा त्या शेतामध्ये जांभूळ पिकलेली आहे. पण पप्पांनी येताना काठी छोटी आणली. ठीक आहे आता बघू. आता पुढे आंब्याचं झाड आहे, बघू आंबे भेटतात की नाही आता. तर पहा आम्ही इथे ना आंब्याची झाडं आहेत. तर आम्ही आंब्याचं इथे एकच झाड आहे, तर आम्ही इथे आंब्याच्या झाडाखाली आलो आहे. आता बघू इथे या आंब्याच्या झाडाखाली आम्हाला किती आंबे मिळतात की नाही वगैरे. पण ज्ञानेश हा बघ आंबा, हा बघ उचल आंबा, एक आंबा भेटला. हो टाक याच्यात. हां नको पप्पा. तर पप्पांना पण 2 आंबे भेटले. हे घे टाक याच्यात, टाक या पिशवीत टाक. हो हो हो. तर पहा मी तुम्हाला ना काही आंबे ना असे खाली बघा ज्ञानेश, खाली जे दिसतील ना ते काढ. तर बघू आता आम्हाला किती आंबे वगैरे मिळतात. तर ना तुम्ही वरती बघू शकता आंब्याचे घोसच्या घोस आहेत. तुम्हाला मी दाखवते. हा ज्ञानेश थोडं हे करून दाखवते. हे बघा इथे पण आंबे आहेत, तिकडे त्या साईडला पण आहेत. तर बघू आता किती आंबे भेटतात ते पटापट काढून घेऊन जातो आता. तर आम्ही झाडावरून आंबे तर काढले, पण काय झालं आंबे काढता काढता ना आमची काठी ना त्या झाडामध्ये अडकली. आता तुम्ही पाहू शकता की आम्ही काय घेतलं ना, नाही दाखव. तर खाली करणार. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जांभळं आहेत. थोडे थांब, आम्ही जांभळं ना जास्त नाही विकली, जास्त विचली नाही, सॉरी. हे पकड ज्ञानेश, हे पकड. तर तुम्ही पाहू शकतात एवढे आंबे आम्ही काढले. काही खाली पडले होते आणि काही आम्ही. तर चला आता खूप घाम पण आला आहे आणि आता रात्रीची वेळ म्हणजे आता संध्याकाळ होत आले. तर चला तर आता आम्ही जातो. तर थोडे जांभळं आणि थोडे आंबे भेटले आम्हाला. तुम्ही पाहू शकता आम्ही इथे हे जे आंबे वगैरे पाडायला आलो ना, तर हे सुद्धा काकांचंच झाड आहे. तर त्यांनी सांगितलं ना पुढे चल ना, तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जा संध्याकाळी जांभळं आणि आंबे पाडून आणा. तर आम्ही काठी खूप छोटी घेऊन गेलो होतो, अंदाज नव्हता एवढा.
चल रमेश पुढे चल. मला पाहिजे. हो तर मग चला आता आम्ही निघतो, घरी जातो. आता मला असं वाटतं की संध्याकाळचे 7 वाजले असतील. गुड मॉर्निंग गाईज, सकाळची वेळ आहे. तर इथे आईने सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग चूल पेटवलेली आहे. तर पहा, आंघोळीसाठी इथे आई सकाळ संध्याकाळ या चुलीवरतीच पाणी तापवते. आता ही जी चूल आहे तर ही विटांची चूल आहे. इथे तुम्हाला 2 कोंबड्या दिसतील. तर आईने 3 महिन्यापूर्वी बाजूच्या घरातून 2 पिल्ले विकत घेतली होती. आईला कोंबड्या पाळायला खूप आवडतात. तर आता पहा, ही त्या पिल्लांपासून या कोंबड्या बऱ्यापैकी अशा मोठ्या झालेल्या आहेत. आणि सकाळी सकाळी ना त्या कोंबड्या अशा आरवतात ना, त्यांचा आवाज खूप छान असतो. आता तुम्ही इथे साईडला पाहू शकता, हा जो भाग आहे तर हा घराच्या पाठीमागचा म्हणजे आवाराचा भाग आहे. इथे खूप सारी झाडं आहेत. तर पहा, इथे हे जे झाड आहे तर हे पेरूचं झाड आहे. ह्या पेरूच्या झाडाला खूप सारे असे पेरू लागलेले आहेत. आता हे जे पेरू आहेत तर कच्चे पेरू आहेत. तर आता जून आणि जुलै या दोन्ही महिन्यामध्ये हे पेरू पिकतात. आणि पप्पा काय करतात सांगू का, यात म्हणजे झाडावरती त्यांना 1 किंवा 2 पेरू जरी दिसले पिकलेले तर ते काठीने काढतात, स्वच्छ धुतात आणि खातात. आता विचार करा, झाडावरती पिकलेला ताजा पेरू काढून खाणं यातच खूप मजा असते. तर इथे या आवारामध्ये खूप अशी झाडं आहेत. पेरूची पण 3-4 झाडं आहेत. त्यानंतर पेरू, पपई, केळी आणि आंबे. आता पहा, आंब्याला ह्या वर्षीसुद्धा मोहर आलं होतं, पण तो सगळा मोहर गळून गेलेला आहे. पुढच्या वर्षी झाडाला नक्कीच आंबे येतील. बाकी या कोपऱ्यात तुम्ही पाहू शकता केळीचं झाड आहे. त्याच्याच आजूबाजूला पपईची झाडं आहेत. अगदी 3 ते 4 पपईची झाडं आहेत. आणि या झाडावरून मी 3 कच्च्या पपया काढलेल्या आहेत. तर मीडियम साईजच्या आहेत. तर मला टुटी फ्रुटी करायची आहे. जेव्हाही मी कल्याणला जाईल ना, तेव्हा मी या पपयांपासून टुटी फ्रुटी करणार आहे. आणि इथे तुम्ही साईडला पाहू शकतात की ना, इथे ही जी लाल माती आहे तर गावाकडे मे महिन्याच्या एंडिंगला ह्या मातीचा भराव टाकला जातो. तर आईने सुद्धा पूर्ण 1 ट्रॅक्टर भरून माती मागवली होती आणि पूर्णपणे आईने असा हा भराव टाकलेला आहे. तर काय होतं माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये ना पाऊस पडून बऱ्यापैकी ही ना माती अशी वाहून जाते. म्हणून काय करतात की ना, मे महिन्याच्या एंडिंगला 1 ट्रॅक्टर भरून मातीचा भराव असा टाकला जातो, जेणेकरून माती जरी वाहून जरी गेली तरी बऱ्यापैकी अशी माती त्या झाडांमध्ये राहते. आणि जिथे झाडं असतील ना तिथे बऱ्यापैकी असा मातीचा भराव टाकला जातो. आणि तुम्ही इथे पाहू शकतात, इथे ज्ञानेश आहे ना चूल म्हणजे चुलीच्या बाजूला बसला आहे. तो चूल ना असं विझूनच देत नाही आहे. चूल अशी थंड झाली ना की तो पुन्हा त्याच्यामध्ये ना कागदा वगैरे टाकून ती चूल पेटवतो आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता, आईने हे काही पेरू काढून साईडला ठेवलेले आहेत. अजूनही काही पेरू आहेत ते उंच आहेत, पण ते आई नंतर काठीने काढणार आहे. आणि इकडे पहा, एका साईडला आईने कोंबड्यांसाठी दाणेसुद्धा टाकलेले आहेत. आता त्यांचे दाणे पहा कसे आहेत. तर काल रात्रीचा हा स्टीम राईस आहे. आणि काल रात्री आम्ही जे चिकन केलं होतं ना, तर आईने कोंबड्यांसाठी थोडं चिकन आणि हे स्टीम राईस एका प्लेटमध्ये त्यांना दिलेलं आहे. तर त्या कोंबड्या खातात. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर पहा, काल संध्याकाळी आम्ही जे
झाडावरून जे आंबे पडले होते तेच हे आंबे आहेत. काही आंबे पिकलेले आहेत, काही आंबे पिकण्याच्या तयारीमध्ये आहेत, काही आंबे कच्चे आहेत. जेव्हा हे मी कल्याणला जाईल, या कल्याणला गेल्यानंतर या आंब्यांपासून मी 1 किंवा 2 रेसिपी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू या आंब्यांपासून कुठल्या कुठल्या रेसिपी बनतात. आणि सकाळची वेळ आहे, आम्ही सगळेजण छान मस्त सकाळी उठून फ्रेश वगैरे झालेलो आहोत. सगळ्यांच्या अंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत. तर पहा सकाळी सकाळी आईने अर्ली मॉर्निंग छान मस्त हे असे कांदा पोहे केलेले आहेत. आणि इथे आहे ब्लॅक टी. आता आई पप्पा खरं म्हणजे दुधाचा चहा पितात, पण कसं आहे ना, मी ग्रीन टी घेते. पण आता इथे गावाकडे ग्रीन टी नाही आहे म्हणून मी इथे ब्लॅक टी केलेला आहे, आलं टाकून ब्लॅक टी केलेला आहे. आता त्याला नाश्ता तर आपण करूच आहे म्हणा. आता तुम्ही हे आंबे पाहू शकतात. तर कसं ना, गावाकडे प्रत्येकाच्या शेतामध्ये एक आंब्याचं झाड असतं, कोणाकडे कलमी आंबे असतात वगैरे. तर प्रत्येकजणांना आपल्या झाडावरचे जे आंबे आहेत एकमेकांना भेट देतात किंवा एकमेकांना ते आंबे विकत देतात. तर पहा पप्पांना आंबे खूप आवडतात, तर त्यासाठी आईने हे आंबे विकत घेतलेले आहेत. आणि आम्हीसुद्धा येणार आहोत, त्यासाठी आईने विकत घेतलेले आहे, जेणेकरून आई आम्हाला ते आंबे देणार आहे. आता तुम्ही पाहू शकता हे जे पेरू आहेत, तर हे पेरूसुद्धा आईने झाडावरती काढलेले आहेत. खूप उंच वरती खूप पेरू होते, ते आईने काठीच्या साहाय्याने हे पेरू असे काढलेले आहेत. तर हे सगळं असं आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता मी एका महत्त्वाच्या कामासाठी चाललेली आहे. मी आई पप्पा आई बाहेर उभी आहे, बाहेर रिक्षा पण आली, तर आम्ही निघतो पटापट. आणि ना माझा एक छोटासा प्रयत्न होता की आम्ही गावाला आलेलो आहोत. गावाकडची मजा थोडी वेगळीच असते, ती तुमच्यासोबत मी फक्त शेअर केलेली आहे. हॅलो, बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय.